नागपुर जिले के काटोल तहसील से पुलिस कार्रवाई को लेकर एक गंभीर मामला सामने आया है। सड़क पर हुई मारपीट और धमकी की शिकायत लेकर पुलिस थाने पहुंचे एक युवक ने पुलिस पर ही मारपीट का आरोप लगाया है, जिससे वह आंशिक रूप से बहरेपन का शिकार हो गया। जानकारी के अनुसार 24 फरवरी को पुराने विवाद के चलते कुछ लोगों ने रास्ता रोककर कपिल रेवतकर नामक युवक के साथ गाली गलौज की, उसे जान से मारने की धमकी दी और मारपीट भी की। इस घटना की शिकायत दर्ज कराने कपिल रेवतकर काटोल पुलिस स्टेशन पहुंचे थे। आरोप है कि वहां पुलिस कर्मियों के साथ बहस होने के बाद उनके साथ मारपीट की गई, जिससे उनके एक कान का अंदरूनी पर्दा फट गया। इसके बाद उस कान से सुनाई देना बंद हो गया है। कपिल रेवतकर का यह भी आरोप है कि पुलिस स्टेशन में मारपीट के दौरान उनके महिला रिश्तेदारों के साथ भी पुलिस ने बहस की। सबसे चौंकाने वाली बात यह है कि 24 फरवरी की घटना के बाद पुलिस ने सड़क पर हुई मारपीट और धमकी के मामले में तुरंत एफआईआर दर्ज नहीं की। बाद में कपिल द्वारा वरिष्ठ पुलिस अधिकारियों को लिखित शिकायत देने के बाद 6 मार्च को इस मामले में अदखल पात्र अपराध दर्ज किया गया। हालांकि पुलिस स्टेशन में हुई कथित मारपीट और बहरेपन को लेकर पुलिस अभी तक शिकायत लेने को तैयार नहीं है। कपिल रेवतकर ने इस पूरे मामले की निष्पक्ष जांच कर दोषी पुलिस कर्मियों पर कार्रवाई की मांग की है। वहीं वरिष्ठ अधिकारियों ने मामले की जानकारी लेकर उचित कार्रवाई का आश्वासन दिया है। मी कपिल भोजराज रेवतकर, राहणार खानगाव। माझ्यासोबत जर 24 तारखेला मी मावशीची मेडिसिन राहिली होती, तर ते मेडिसिन देण्याकरिता मी नागपूर येथे चाललो होतो। तिथे जसं जस्ट मी पेट्रोल भरलं आणि पेट्रोल भरून जसं नागपूर मी इथे निघतो, तर तिथे रुपेश भाऊसाहेब पवार यांनी 4 चाकी वाहन आडवी करून माझ्या अंगावर थुंकला व मग आईच्या अशा घाण शब्दात बोलायला लागला सर। त्यानंतर त्यांची मी जेव्हा व्हिडिओ बनवत असता त्यांच्या लक्षात आलं, तर तो तिथून पडून निघाल्यानंतर मी पोलीस स्टेशन इथे तक्रार द्यायला गेलो। तक्रार द्यायला गेल्या असतात तो पण तिथे आला आणि तिथे पण मला असं शिवीगाळ द्यायला लागला की हा असा आहे वगैरे वगैरे, म्हणजे खोटे आरोप टाकू लागला सरांजवळ। नंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तिथे जेव्हा ओरडला आहात, तर त्यांनी म्हटलं की थोडे तुम्ही शांत राहा, म्हणजे त्याला म्हणाले होते रुपेश भाऊसाहेब पवारला। तर ते म्हणाले की मी एफआयआर न घेऊ देता साहेबांजवळ उभा करतो, तर तो ऑलरेडी साहेबांजवळ उभा होता। तर साहेबांजवळ हा माझ्या विरोधात पुष्कळ असे खोटा आरोप लावू लागला की ज्या कामामध्ये मी असा इन्व्हॉल्व पण नाही झालेलो आहे सर। ठीक आहे, आता पुढे काय झालं? पुढे झाल्यानंतर मग सरांना मी जेव्हा म्हटलं की सर मी अशा कामामध्ये आहे नाही, तर सरांनी म्हटलं की तू शांत राहा, तू एकही शब्द बोलू नकोस। तर तसंच म्हणतात सर त्यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांना बोलवल्यानंतर म्हणाले की यांना कॅबिनमध्ये घ्या म्हटल्यानंतर मग माझी आईने मला अडवलं की काय झालं। तर आईला मी सांगितलं की आई माझ्यावर असे खोटे आरोप टाकू लागला हा, की असं वेगवेगळ्या प्रकारचे खोटे आरोप की ट्रक थांबवले, ट्रक लुटले किंवा असं खोट्या आरोपाचा तो बोलू लागला। तर त्यामुळे आईला चक्कर आल्यामुळे माझ्या आईसोबत काही सहकार्य होते त्यांचे नातेवाईक, त्यांना म्हटलं की तुम्ही पोलीस कर्मचारी असून बघत का बरं आहात, तुम्ही त्यांना हॉस्पिटल किंवा इथे का बरं नाही नेतात असे म्हणाले। असे न म्हणतात सर पोलीस कर्मचारी त्यांच्यावर आक्रोश झाल्यानंतर ते म्हणाले की तू शांत राहा, एकही शब्द बोलू नकोस, असं माझ्या मामीला म्हणाले। माझ्या मामीला म्हटल्यानंतर माझी मामी म्हणाली की तुम्ही मारून दाखवा, म्हणजे 5 फटके मारतील असे साहेबांनी म्हटलं। मामीने म्हटलं की तुम्ही मारून दाखवा, तुम्ही विनाकारण कसे का माराल। तर असं म्हटल्यानंतर ते म्हणाले की तू शांत नाही राहशील तर मी याला मारेल। तर मला ना सर मागून मारण्यात आलं, 3-4 झापडी चांगल्या जोरामध्ये मारण्यात आले सर। तर त्यामुळे माझा कानाचा पडदा फाटला आहे। मारणारा कोण होतो, काय संशय आहे तुला? मारणारा म्हणजे माझ्या आजूबाजून सर्व पोलीसवालेच होते सर। तर माझा संशय तर पोलीस कर्मचाऱ्यांवरच आहे की त्यांनी माझ्यावर मारहाण केली म्हणून। आणि आता तुझी काय मागणी आहे? काय माझी मागणी हेच आहे सर, जो रुपेश पवार त्यांचे कुटुंब आमच्यावर सतत असे टॉर्चर करत असतात की हा असा आहे तसा आहे, नेहमी माझ्या भावाच्या दुकानावर आम्ही ॲडव्हेंचर मॅन्युफॅक्चरिंगचं काम करतो सर, तिथे सुद्धा आला होता काही महिन्यापूर्वी। तर तिथे पण म्हणाला दादाला की तुझ्या भावाला जानसे मारून टाकेल,
असं वगैरे सर. तर त्यामुळे आम्हाला पुष्कळ अशी भीती वाटत आहे सर. बरं, तुला जी मारहाण झाली पोलीस कर्मचारी त्याच्यावर काय मागणी आहे? त्याच्यावर हेच मागणी आहे सर, तिथे CCTV कॅमेरे आहेत जे आता उघड जे इन्क्वायरी होतील त्यामुळे तर तिथे दिसेलच की मला मारहाण कोणी केली. कारवाई झाली पाहिजे. कारवाई तर व्हायलाच पाहिजे आणि रुपेश भाऊसाहेब याच्यावर पण खूप कठोर कारवाई व्हायला पाहिजे, कारण मला पुष्कळ असा त्रास आहे सर त्यांच्यामुळे. जीव मारण्याची धमकी देतो ते सतत. ठीक आहे. ठीक आहे.